नमस्कार. अडीच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. उद्योग व्यवसायांना चालना देण्यासाठी राज्याचं नवीन धोरण जाहीर. परवान्यांसाठी एक खिडकी योजना. येत्या 4 वर्षात सर्वांना स्वस्त आणि 24 तास वीज पुरवठा. केंद्रीय ऊर्जा मंत्री पीयूष गोयल यांचा विश्वास. गिरगाव चौपाटीवरील आगीच्या घटनेविषयी पंतप्रधानांनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा. मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश. विविध मागण्यांसाठी मुंबई उपनगरातील रिक्षा चालकांचा लाक्षणिक संप. प्रवाशांचे हाल. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ प्रकरणी चौकशीसाठी विशेष समितीची स्थापना. सलग 2 वर्ष दुष्काळी परिस्थिती असतानाही गहू आणि डाळीच्या उत्पादनात वाढ अपेक्षित. कृषी मंत्री राधामोहन सिंग. मुंबई शेअर बाजारात आज तेजीचं वातावरण. सकाळच्या सत्रात निर्देशांक 500 अंकांनी वधारला. आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धीरेंद्र वाघेला यांचा शपथविधी. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. मेक इन इंडिया सप्ताहामध्ये आज किरकोळ व्यापार, बंदर व्यवस्थापन, इलेक्ट्रॉनिक्स व्यवसाय, अनुसूचित जाती आणि जमातींना उद्योगासाठी सवलती तसंच तातडीनं परवाने देण्यासाठी एक खिडकी योजना संदर्भातल्या राज्याच्या नवीन धोरणाची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली. मेक इन इंडिया सप्ताहामुळे राज्यात गुंतवणुकीचा ओघ वाढणार आहे हे लक्षात घेऊन उद्योगांना, व्यवसायांना चालना देण्यासाठी या धोरणाची घोषणा आज करण्यात आली. उद्योग सुरू करण्यासाठी लागणारे विविध परवाने मिळवणं त्रासदायक ठरतं. हा त्रास कमी करण्यासाठी एक खिडकी योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी जाहीर केलं. याप्रसंगी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री निर्मला सीतारामन, टाटा न्यासाचे अध्यक्ष रतन टाटा, उद्योजक गौतम सिंघानिया, बाबा कल्याणी, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांना स्वस्तात आणि 24 तास वीज पुरवठा करण्याचं उद्दिष्ट येत्या 4 वर्षात पूर्ण होईल अशी अपेक्षा असल्याचं केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल यांनी आज मुंबईत सांगितलं. मेक इन इंडिया सप्ताहाअंतर्गत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारनं सुरू केलेल्या महत्वाकांक्षी उदय प्रकल्पाची माहिती गोयल यांनी यावेळी दिली. हा प्रकल्प सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी असल्यामुळे सर्व राज्यांनी त्यामध्ये ऐच्छिक सहभाग नोंदवावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. देशात आणखी ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात येणार असून त्यांना मंत्रिमंडळाची मंजुरी घेण्यात येणार आहे. तसंच विद्युत सुधारणा विधेयक संसदेत मांडण्याबाबत विचार सुरू असल्याचं पीयूष गोयल यांनी यावेळी सांगितलं. मुंबईत मेक इन इंडिया सप्ताहाअंतर्गत काल महाराष्ट्र रजनी कार्यक्रमात लागलेल्या आगीच्या कारणांची चौकशी करताना घातपातासह सर्व शक्यतांची पडताळणी केली जाणार आहे. अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्यानं ही माहिती दिली आहे. अग्निशमन दलाकडून आगीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आगीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. अग्निशमन दलाच्या 14 बंबांनी ही आग 1 तासाच्या आत आटोक्यात आणली. आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मेक इन इंडिया या महत्वाकांक्षी उपक्रमासाठी देशाविदेशातल्या पाहुण्यांचं स्वागत करण्याकरता महाराष्ट्र रजनीचा कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम सुरू असतानाच व्यासपीठाच्या पुढच्या भागात आग लागली. या आगीच्या कारणांची चौकशी करण्याचे निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तातडीनं या ठिकाणी आम्ही इव्हॅक्युएशनची प्रोसेस सुरू केली. सुदैवाने कोणालाही या ठिकाणी कुठलीही दुखापत झालेली नाही. सगळे कलावंत आणि नागरिक हे अतिशय सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेले आहेत. या घटनेच्या करता काय कारणं आहेत, त्यात कुठे लॅप्सेस आहेत का, सगळे SOPs फॉलो झाले आहेत की नाही, या सगळ्या गोष्टींची इन्क्वायरी ही करायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. त्याची चौकशी ही सक्षम प्राधिकाऱ्यांकडून करण्यात येईल. मला असं वाटतं की मेक इन इंडियाच्या कार्यक्रमावर याचा कुठलाही परिणाम होणार नाही. तो कार्यक्रम योग्य प्रकारे या ठिकाणी सुरूच राहील. नवीन रिक्षांच्या परवान्यांचं वितरण, अवैध प्रवासी वाहतुकीला आळा, खासगी टॅक्सी कंपन्यांवर कारवाई यासह इतर मागण्यांसाठी आज मुंबई उपनगरातल्या रिक्षाचालकांनी 1 दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. शरदराव प्रणित रिक्षा संघटनांचे नेते शशांक राव यांनी लाक्षणिक संपाची हाक दिली असून मोठ्या प्रमाणात रिक्षाचालक या संपात सहभागी झाले आहेत. परमिट के लिए किया है। सब लोग बोलते परमिट के लिए पैसा भरना पड़ता है,
50,000, 50,000, 20,000, 30,000, 40,000 ऐसा परमिट का पैसा भरना पड़ता है। फायदा क्या है? जूना रिक्शाला मर रहा है ना इधर। रिक्षा चालकांच्या या संपामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत। रिक्षा आहे, चालू तर आहेत, पण त्यांना जिथे रोजच्या प्रमाणे जिथे लांब न्यायचे त्यांना नेतात, जवळच्या नाही खाली जातात ते। काल अचानकपणे हा संप प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टतर्फे जादा बसगाड्या सोडण्यात आल्या आहेत। होती या संपाची बिकॉज ऑफ दॅट खूप गर्दी आहे आज बस स्टॉपवर पण, आणि बसची फ्रिक्वेन्सी खूप कमी असल्यामुळे ऑफिसला पोहोचायला लेट होत आहे। प्रायव्हेट टॅक्सीवाले आणि फोर व्हीलर्सवाले आहेत त्यांनी जवळजवळ 50 रुपये घालावे डेस्टिनेशनसाठी। अंधेरीला जाण्यासाठी इथून 50 रुपये मागायला, त्याच्यामुळं सर्व प्रवाशांचा खोळंबा झालेला आहे। प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टतर्फे जादा बसगाड्या सोडण्यात आल्या आहेत। त्याचबरोबर एका स्वयंसेवी संस्थेनं वांद्रे पूर्व ते बांद्रा कुर्ला संकुलापर्यंत प्रवास करण्यासाठी विजेवर चालणाऱ्या स्कूटरची मोफत सेवा उपलब्ध करून दिली आहे। नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून कथित देशविरोधी घोषणाबाजी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विद्यापीठानं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे। याबाबतची सर्व माहिती समिती गोळा करते असं विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक एम जगदीश कुमार यांनी वार्ताहरांना सांगितलं। घडलेल्या प्रकाराबाबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी चिंता व्यक्त केली आहे। पाकिस्तानातील कुख्यात दहशतवादी आणि लष्कर ए तय्यबाचा म्होरक्या हाफिज सईद याचं समर्थन करत असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं। ते काल अलाहाबाद इथं पत्रकारांशी बोलत होते। राजकीय पक्षांनी या मुद्द्यावर राजकारण करू नये असं आवाहनही त्यांनी केलं। भारतीय लष्कराच्या लढवय्या विभागात असलेल्यांसाठी प्राधान्यक्रमानुसार पदोन्नती देण्याचं भारतीय लष्कराचं धोरण योग्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे। या विभागातल्या अधिकाऱ्यांसाठी अतिरिक्त 141 पदं निर्माण करण्याची सूचनाही न्यायालयानं सरकारला केली आहे। या विभागामध्ये काम करण्यासाठी अधिकाऱ्यांचं वय तरुण असण्याच्या आवश्यकतेच्या दृष्टिकोनातून कमी कालावधीची सेवा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला। मात्र पदोन्नतीच्या प्रक्रियेत न्याय्य धोरण अवलंबण्याची सूचनाही सर्वोच्च न्यायालयानं संरक्षण मंत्रालयाला केली आहे। देशाच्या काही भागात सलग 2 वर्ष दुष्काळी परिस्थिती असतानाही गहू आणि डाळीच्या उत्पादनात वाढ होईल असा अंदाज केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी आज व्यक्त केला। यावर्षी देशामध्ये सरासरी 14% पाऊस कमी झाला, तरीही संकट काळात वेळोवेळी केलेल्या उपाययोजना आणि चांगल्या दर्जाच्या बी बियाणांमुळे उत्पादन तुलनेनं भरघोस आलंय। 2 वर्षांपूर्वी म्हणजे 2013-14 मध्ये अन्नधान्याचं विक्रमी म्हणजे 26,50,00,000 टन उत्पादन झालं होतं। त्यापेक्षा गेल्या वर्षी कमी उत्पादन झालं। यंदा मात्र गेल्या वर्षीच्या थोडं जास्त म्हणजे 25,31,00,000 टन उत्पादन येईल अशी अपेक्षा आहे। यावर्षी देशात डाळी आणि गहू यांचं उत्पादन समाधानकारक होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। मुंबई शेअर बाजारामध्ये शुक्रवारच्या मोठ्या घसरणीनंतर आज उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। सकाळपासूनच गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्यानं सकाळच्या सत्रात निर्देशांकानं तब्बल 508 अंकांची उसळी घेतली। त्यामुळे निर्देशांक 23,494 अंकांवर पोहोचला। राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही 163 अंकांची वाढ होऊन तो 7,144 अंकांवर पोहोचला। दुपारच्या सत्रातही तेजी कायम होती आणि मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 583 अंकांच्या वाढीसह 23,569 अंकांवर पोहोचला। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धीरेंद्र हिरालाल वाघेला यांनी आज शपथ घेतली। राजभवनाच्या दरबार सभागृहामध्ये झालेल्या छोटेखानी समारंभात राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी वाघेला यांना पदाची शपथ दिली। या शपथविधी समारंभाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री दीपक केसरकर, महाधिवक्ता श्रीहरी अणे, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड आदी उपस्थित होते। सियाचेन इथं हिमकडा कोसळून शहीद झालेल्या 9 जवानांचे पार्थिव आज नवी दिल्ली इथं आणण्यात आले। लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंग सुहाग यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांनी या वीर जवानांना यावेळी श्रद्धांजली वाहिली। उत्तर सियाचेन हिमनदी क्षेत्रात 3 फेब्रुवारीला हिमकडा कोसळून त्याखाली 10 जवान गाडले गेले होते। त्यानंतर लष्करातर्फे शोधमोहीम राबवण्यात आली। या मोहिमेदरम्यान बचावलेले वीर हनुमंतप्पा यांच्यावर दिल्लीत उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला।
देशभरामध्ये पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकार ड्रोन अर्थात मानवरहित विमानांचा वापर करणार आहे अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना योग्य आणि वेळेवर मोबदला देण्याच्या उद्देशानं या पद्धतीचा अवलंब करणार असल्याचं त्यांनी आसाम इथं वार्ताहरांना सांगितलं. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पीक नुकसानीची भरपाई देण्यासाठी सर्व प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल असं ते म्हणाले. त्यापूर्वी त्यांनी गुवाहाटी इथं कृषी तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या इमारतीचं भूमिपूजन केलं. पुढल्या वर्षी मार्च महिन्यापर्यंत 14 लाख सॉईल हेल्थ कार्ड अर्थात मृदा आरोग्य पत्रिकांचं वितरण करणार असल्याचं राधामोहन सिंग यांनी यावेळी सांगितलं. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विविध पीक व्यवस्थापन कार्यक्रम राबवण्यात आला. त्यापासूनच स्फूर्ती घेऊन संतोष वाटोडे या होतकरू कष्टाळू शेतकऱ्यानं नवा आदर्श घडवला आहे. संतोष वाटोडे या शेतकऱ्याने आपल्या खडकाळ जमिनीत कापूस, सोयाबीन अशी पिकं घेऊनही त्याला अपेक्षित उत्पन्न मिळालं नाही. मग त्याने कृषी अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन घेतलं. एकाच पिकाची निवड न करता पेरू, संत्र, डाळिंब, शेवगा अशी अनेक फळं आणि फळांची तंत्रशुद्ध लागवड त्याने केली. पाण्याचं नियोजन केलं. भारनियमनाचा सामना करण्यासाठी ऑइल इंजिन आणलं. शेताजवळून वाहणाऱ्या पाटाच्या पाण्याचा उपयोग ठिबक सिंचन पद्धतीने करून पिकांना पाणी दिलं. जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर त्याने केला. फळांसोबतच कापसाचं आंतरपीक सुद्धा त्याने घेतलं. प्रत्येक शेतकऱ्याने जर स्वतःच्या शेतातला माल जर स्वतः विकला तर आपल्याला आर्थिक परिस्थिती सुधारण्यास खूप मदत होईल. बहरलेल्या फळबागेकडे लक्ष देण्यासाठी संतोषने शेतातच कुडाचं झोपडं बांधलं आणि आपल्या कुटुंबियांसमवेत तो इथेच राहू लागला. शेवग्याच्या पिकाचंही त्याने योग्य व्यवस्थापन केलं. आलेला शेतमाल ठोक बाजारात विक्रीला नेल्यानंतर दलाल मंडळींना जास्त फायदा मिळत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. मग त्याने शेतासमोरच नागपूर-तुळजापूर महामार्गावर दुकान सुरू केलं. शून्य रकमेत सुरू झालेल्या या दुकानामुळे दुहेरी फायदा झाला. ग्राहकांना ताजी फळं मिळू लागली आणि दलालाशिवाय माल विकल्यामुळे त्याचा नफा 3 पट वाढला. महागाव तालुक्याचे कृषी अधिकारी राजकुमार रणवीर यांचं मार्गदर्शन आणि अथक प्रामाणिक परिश्रम यामुळे संतोष वाटोडे या शेतकऱ्याने इतरांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणी हे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलं असून नुकतीच शेतकऱ्यांसाठी डीडी किसान वाहिनी सुरू करण्यात आल्याची माहिती प्रसार भारतीचे सदस्य SC पांडा यांनी आज दिली. प्रसार भारतीमध्ये नव्यानं भरती झालेल्या अभियंत्यांच्या 2 दिवसीय कार्यशाळेचं उद्घाटन पुण्यातल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या शाखेत आज पांडा यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. दूरदर्शनच्या समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याचंही ते म्हणाले. यावेळी दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा, आकाशवाणीचे अतिरिक्त महासंचालक शैलेंद्र कुमार तसंच पश्चिम अभियांत्रिकी विभागाचे अतिरिक्त महासंचालक अजय गुप्ता उपस्थित होते. दूरदर्शन हे पब्लिक ब्रॉडकास्टर असून 1997 सालापासून प्रसार भारती मंडळ अस्तित्वात आलं आहे. त्रेचाळीसावा धन्वंतरी पुरस्कार विख्यात हृदयरोग शल्यचिकित्सक डॉक्टर सुधांशू भट्टाचार्य यांना राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते काल मुंबईत प्रदान करण्यात आला. सर्वांना परवडणाऱ्या सर्वंकष आरोग्य सेवेसह आरोग्य सेवा क्षेत्रातल्या त्रुटी दूर करण्यावरही भर देणं आवश्यक असल्याचं राज्यपालांनी यावेळी सांगितलं. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. बिहारचे माजी राज्यपाल DY पाटील, BK तपारिया तसंच डॉक्टर BK गोयल, डॉक्टर जीवराज शहा आदी यावेळी उपस्थित होते. आयुर्विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा दरवर्षी धन्वंतरी पुरस्कारानं गौरव करण्यात येतो. राष्ट्रीय बांबू अभियानाअंतर्गत राज्यस्तरीय बांबू प्रदर्शनाचं कोल्हापुरात आयोजन करण्यात आलं आहे. सध्याच्या काळात विविध क्षेत्रात होणारा बांबूंचा वापर आणि त्याची वाढलेली उपयुक्तता याबाबत जनजागृती करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागामार्फत आयोजन करण्यात आलं आहे. फार प्राचीन काळापासून बांबूंचा मानवी जीवनामध्ये वापर होतोय. सध्याच्या काळात तर औद्योगिक वापर, कागदासाठी कच्चा माल, कांडी कोळसा, ब्रिकेट्स निर्मिती, पार्टिकल बोर्ड, धागा निर्मितीपासून वीज निर्मितीपर्यंत बांबूचा उपयोग वाढला आहे. बांबू सर्व वर्गातील लोकांसाठी फायदेशीर आणि उपयोगी आहे. या प्रदर्शनात बांबूंपासून बनवलेल्या विविध कलावस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या असून याला सर्वांची पसंती मिळते आहे.
सोलापूर महापालिकेच्या कामगार आणि समाज कल्याण विभागाच्या वतीनं शहरातील अपंगांसाठी आज आयोजित मेळाव्याचं उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आलं. अपंगांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत, तसंच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बजेटच्या 3% रक्कम अपंगांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे, अशी माहिती डोंगरे यांनी दिली. अपंगांच्या हस्तकलागुणांना वाव देण्यासाठी अधिकचा निधी राज्य सरकारमार्फत उपलब्ध होत असून याचा लाभ महापालिकांनी घ्यावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. या मेळाव्यामध्ये सोलापूर शहरातील 4,500 अपंग सहभागी झाले आहेत. मेळाव्यात शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे 25 स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. वैद्यकीय प्रमाणपत्र, स्वयंसहाय्यता, रेल्वे, एसटीच्या पासेस, शासकीय योजनांची माहिती या मेळाव्यात दिली जात आहे. विकलांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रासाठी खूप अडचणी येत असल्यामुळे यावर उपाय म्हणून केंद्र सरकार सर्व विशेष व्यक्तींना एक युनिव्हर्सल ओळखपत्र देणार आहे, असं केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांनी सांगितलं. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय तसंच अमरावती जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राच्या वतीनं गरजू विकलांग व्यक्तींना उपयुक्त साहित्य वितरण आणि विकलांगांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्रांचं उद्घाटन गेहलोत यांच्या हस्ते काल झालं, तेव्हा ते बोलत होते. विकलांगांसाठीच्या कल्याणाकरता राबवत असलेल्या योजना सर्वसामान्य जनतेच्या सहभागाशिवाय त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत, असं मत गेहलोत यांनी व्यक्त केलं. गडचिरोलीत काल 9 जहाल नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर शस्त्र खाली ठेवत आत्मसमर्पण केलं. यामध्ये 2 सेक्शन कमांडरसह 3 महिलांचाही समावेश आहे. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर काल पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या जोरदार चकमकीत 3 नक्षलवादी ठार झाल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या विरोधात जोरदार शोध मोहीम सुरू केली. विविध मार्गाने नक्षलवाद्यांवर दबाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. चिंचवड इथल्या पुनरुत्थान समरसता गुरुकुलच्या वतीनं एकादश प्रारंभ सिंहावलोकन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. 2 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचं काल उद्घाटन झालं. अनेक विषयांचा अभ्यास पारंपरिक शिक्षणातून होत असल्यानं अशा शिक्षणावर भर दिला पाहिजे, असं गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. गणेश्वर द्रविड शास्त्री, इंदुमती काटदरे, विनय सहस्त्रबुद्धे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. भारतीय पारंपरिक शिक्षण गुरुकुल पद्धती या विषयावरील एका चर्चासत्राचं आयोजनही करण्यात आलं होतं. सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते आज या महोत्सवाचा समारोप होणार आहे. वाशिम इथं आयोजित 33व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचा काल समारोप झाला. आंबेडकरी चळवळीला समर्पित असलेल्या अस्मितादर्श या नियतकालिकानं गेल्या 5 दशकात नवोदित लेखकांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचं मत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर गंगाधर पाणतवणे यांनी यावेळी व्यक्त केलं. कवी संमेलन, कथाकथन, लेखक वाचक परिसंवाद यासारख्या कार्यक्रमांची मेजवानी या निमित्तानं साहित्यप्रेमींना मिळाली. राज्य शासनानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी स्थापन करावी यासह 8 ठराव यावेळी पारित करण्यात आले. संमेलनाध्यक्ष प्राध्यापक रविचंद्र हडसणकर यावेळी उपस्थित होते. आंबेडकरी चळवळीत विशेष योगदान देणाऱ्या मान्यवरांनाही यावेळी गौरवण्यात आलं. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ राज्यातल्या आपल्या 4 घटक संस्थांना विश्वासात घेत नसल्यानं हे महामंडळ बरखास्त करण्यात यावं, अशी मागणी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी केली आहे. जळगाव इथं आयोजित करण्यात आलेल्या 3ऱ्या उत्तर महाराष्ट्र साहित्य संमेलनाचं उद्घाटन काल कर्णिक यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या एकदिवसीय संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी महसूल मंत्री तसंच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ खडसे होते, तर भारत सासणे संमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यावेळी शहरातल्या प्रमुख मार्गावरून ग्रंथदिंडी काढण्यात आली होती. तसंच 25 नवीन साहित्यिकांचा गौरव आणि त्यांच्यावरील माहिती पुस्तिकेचं प्रकाशनही करण्यात आलं. जम्मू आणि काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले जवान शंकर शिंदे यांच्या पार्थिवावर नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील वडाळा भोई त्यांच्या मूळ गावी आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. परिसरातील शेकडो ग्रामस्थांनी या वीर जवानाला साश्रू नयनांनी निरोप दिला. देवळाली तोफखान्याचे अधिकारी आणि सैनिकांनी त्यांना अखेरची मानवंदना दिली. आसाममध्ये गुवाहाटी इथं सुरू असलेल्या 12व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आज भारतीय नेमबाजांनी 2 सुवर्णपदकं पटकावली. महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल आणि पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्टल सांघिक प्रकारात भारताला ही सुवर्णपदकं मिळाली. आज भारताचे 7 मुष्टियोद्धे अंतिम फेरीचे सामने खेळणार आहेत. कबड्डीमध्ये भारताची गाठ पाकिस्तानशी पडणार आहे, तर महिला संघाची लढत बांगलादेशबरोबर होणार आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यात विशाखापट्टणम इथं झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम T20 क्रिकेट सामन्यात काल भारतानं दिमाखदार विजय मिळवला आणि 3 सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. विजयासाठी असलेलं 83 धावांचं माफक आव्हान भारतानं केवळ 1 गडी गमावून साध्य केलं. 46 धावा फटकावणारा शिखर धवन भारताच्या विजयाचा मुख्य शिल्पकार ठरला. त्याला 22 धावा करणाऱ्या अजिंक्य रहाणेनं दमदार साथ दिली. रविचंद्रन अश्विनच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेचा डाव अवघ्या 82 धावात आटोपला. रविचंद्रन अश्विननं 4, सुरेश रैनानं 2 तर आशिष नेहरा, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. रविचंद्रन अश्विनला सामनावीराचा तसंच मालिकावीराचा किताब मिळाला. आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती. उत्तर भारतात थंडीची लाट अद्याप कायम असून जम्मू आणि काश्मीर तसंच राजस्थानात पारा घसरलाय. पंजाब हरियाणातही थंडीचा कडाका आहे. अमृतसरमध्ये काल 4 तापमानाची नोंद झाली. लडाखमध्ये लेह इथं सर्वात कमी म्हणजे उणे 12.9 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. काश्मीर खोऱ्यात आणखी 3 दिवस थंडीची लाट कायम राहील असा अंदाज आहे. राज्यात कोकण भागात तापमानामध्ये किंचित घट झाली आहे. येत्या 24 तासात विदर्भात, मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता जाणून घेऊयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. उद्योग व्यवसायांना चालना देण्यासाठी राज्याचं नवीन धोरण जाहीर. परवान्यांसाठी 1 खिडकी योजना. येत्या 4 वर्षात सर्वांना स्वस्त आणि 24 तास वीज पुरवठा. केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांचा विश्वास. गिरगाव चौपाटीवरील आगीच्या घटनेविषयी पंतप्रधानांनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा. मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश. विविध मागण्यांसाठी मुंबई उपनगरातील रिक्षा चालकांचा लाक्षणिक संप. प्रवाशांचे हाल. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ प्रकरणी चौकशीसाठी विशेष समितीची स्थापना. सलग 2 वर्ष दुष्काळी परिस्थिती असतानाही गहू आणि डाळीच्या उत्पादनात वाढ अपेक्षित. कृषी मंत्री राधामोहन सिंग. मुंबई शेअर बाजारात आज तेजीचं वातावरण. सकाळच्या सत्रात निर्देशांक 500 अंकांनी वधारला. आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धीरेंद्र वाघेला यांचा शपथविधी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.